हॅलो फ्रेंड्स, इल्युमिनेटिंग विथ शिल्पाजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही माझी न्यूमरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्राची मालिका पाहत असाल तर आत्तापर्यंत आपण अनेक महत्त्वाच्या नंबर्सबद्दल जाणून घेतलं आहे. पण आपल्या न्यूमरोलॉजी चार्टमध्ये अजून काही असे नंबर्स आहेत जे कदाचित आपल्या पर्सनॅलिटीमधल्या खूप सूक्ष्म गोष्टी समजून घेण्यास मदत करतात. आज आपण अशाच 3 इंटरेस्टिंग नंबरबद्दल जाणून घेणार आहोत. हिडन पॅशन नंबर, बॅलन्स नंबर आणि रॅशनल थॉट नंबर. हे नंबर्स आपल्याला अनुक्रमे सांगतात आपल्यामध्ये कोणते टॅलेंट किंवा नॅचरल टेंडन्सी खूप स्ट्रॉंगली आहे. आव्हानात्मक किंवा इमोशनली डिफिकल्ट परिस्थितीत आपण स्वतःला कसे बॅलन्स करतो आणि एखाद्या प्रॉब्लेम किंवा डिसिजनकडे आपले मन कोणत्या पद्धतीने विचार करतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 3ही नंबर्सची कॅल्क्युलेशन आणि 1 ते 9 पर्यंत त्याची बेसिक मीनिंग समजून घेणार आहोत. आणि एक महत्त्वाची गोष्ट, आज आपण पायथागोरियन न्यूमरोलॉजीच्या हॅन्स डेकॉज अप्रोचनुसार कॅल्क्युलेशन समजून घेणार आहोत, जेणेकरून वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं कन्फ्युजन होणार नाही. चला तर मग सुरुवात करूया. हिडन पॅशन नंबर. सर्वप्रथम पाहूया हिडन पॅशन नंबर म्हणजे काय. हिडन पॅशन नंबर म्हणजे आपल्या पर्सनॅलिटीमध्ये असलेली अशी एखादी विशेष टॅलेंट, ॲबिलिटी किंवा नॅचरल इन्क्लिनेशन जी आपल्यामध्ये कंपॅरेटिव्हली जास्त स्ट्रॉंगली दिसते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्यामध्ये कोणती क्वालिटी किंवा स्किल नॅचरली जास्त पॉवरफुल आहे हे हिडन पॅशन नंबर दाखवू शकतो. हॅन्स डेकॉज यांच्या पद्धतीनुसार हिडन पॅशन नंबर हा आपल्या पूर्ण जन्म नावातील लेटर्सच्या न्यूमरिकल व्हॅल्यूच्या फ्रिक्वेन्सीवर आधारित असतो. म्हणजे फक्त फर्स्ट नेम नाही तर आपले फुल नेम ॲट बर्थ घेतले जाते आणि त्या नावातील प्रत्येक लेटरला पायथागोरियन नंबर्स दिला जातो. उदाहरणार्थ AJS ला 1, BKT ला 2, CLU ला 3, DMV ला 4, ENW ला 5, FOX ला 6, GPY ला 7, HQZ ला 8 आणि I आणि R ला 9. यानंतर पूर्ण जन्मनावातील प्रत्येक लेटरचा नंबर लिहायचा. मग 1 ते 9 पैकी प्रत्येक नंबर किती वेळा आला ते काउंट करायचे. ज्या नंबरची फ्रिक्वेन्सी सर्वाधिक आहे तो आपला हिडन पॅशन नंबर. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जर 2 किंवा त्यापेक्षा जास्त नंबर्स समान हायेस्ट फ्रिक्वेन्सीने आले असतील तर एकापेक्षा जास्त हिडन पॅशन नंबर्स असू शकतात. म्हणून हिडन पॅशन नेहमी एकच नंबर असेल असे नाही. समजा एखाद्या व्यक्तीचे फुल बर्थ नेम आहे आरव मेहता. इथे आपण फक्त एक्झाम्पल म्हणून हे नाव घेत आहोत. प्रत्येक लेटरला त्याची पायथागोरियन व्हॅल्यू देऊन पूर्ण नावातील नंबर्स काउंट करायचे. समजा कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला असे दिसले की 1 3 वेळा आला, 2 1 वेळा आला, 3 2 वेळा आला, 4 1 वेळा आला, 5 4 वेळा आला आणि 6 1 वेळा आला, 7 नाहीये, 8 नाहीये आणि 9 1 वेळा आला. तर सर्वाधिक वेळा आलेला नंबर आहे 5. म्हणून या व्यक्तीचा हिडन पॅशन नंबर 5 असेल. आता प्रश्न येतो, हिडन पॅशन नंबर 5 म्हणजे काय. चला 1 ते 9 पाहूया. हिडन पॅशन नंबर 1 असणाऱ्या व्यक्तींमध्ये इंडिपेंडन्स, इनिशिएटिव्ह अँड लिडरशिपची नॅचरल टेंडन्सी दिसू शकते. त्यांना स्वतःचे निर्णय घेणं आवडते. नवीन काही सुरू करण्याची इच्छा असते. त्यांच्यामध्ये पायोनियर किंवा लीडर होण्याची एनर्जी असू शकते. पण याच एनर्जीचा इम्बॅलन्स झाला तर अति सेल्फ रिलायन्स, इम्पेशन्स किंवा मला सगळं स्वतःच करायचं आहे अशी टेंडेन्सी दिसू शकते. हिडन पॅशन 2 नंबर 2 सेन्सिटिव्हिटी, कोऑपरेशन, डिप्लोमॅसी आणि रिलेशनशिपशी जोडला आहे. अशा व्यक्तींमध्ये लोकांना समजून घेण्याची नॅचरल ॲबिलिटी असू शकते. त्या टीममध्ये चांगलं काम करू शकतात. हार्मनी निर्माण करणं त्यांना आवडतं.
परंतु इम्बॅलन्समध्ये ओव्हर सेन्सिटिव्हिटी, इनडिसिसिव्हनेस किंवा इतरांच्या ओपिनियनवर जास्त अवलंबून राहण्याची टेंडन्सी दिसू शकते. हिडन पॅशन 3. नंबर 3 म्हणजे क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन आणि सेल्फ एक्सप्रेशन. अशा व्यक्तीला बोलणे, लिहिणे, टीचिंग, परफॉर्मिंग किंवा क्रिएटिव्ह एक्सप्रेशन आवडू शकतं. त्यांच्यामध्ये आयडियाज शेअर करण्याची आणि लोकांशी कनेक्ट होण्याची नॅचरल क्षमता असू शकते. पण इम्बॅलन्समध्ये स्कॅटर्ड एनर्जी किंवा अनेक गोष्टी सुरू करून त्यात कन्सिस्टन्सी कमी राहू शकते. हिडन पॅशन 4. नंबर 4 प्रॅक्टिकल, ऑर्गनाइज्ड आणि सिस्टमॅटिक एनर्जी दर्शवते. अशा व्यक्तीला स्ट्रक्चर, प्लॅनिंग आणि डिसिप्लिन आवडू शकते. त्यांना गोष्टी व्यवस्थित करायला आवडतात. त्यांच्यामध्ये मेहनत आणि कन्सिस्टन्सीची ताकद असू शकते. पण इम्बॅलन्समध्ये रिजिडिटी किंवा बदल स्वीकारण्यास अडचण येऊ शकते. हिडन नंबर 5. नंबर 5 हा फ्रीडम, चेंज, ॲडव्हेंचर आणि वर्सॅलिटीशी संबंधित आहे. अशा व्यक्तीला नवीन अनुभव, ट्रॅव्हल, लर्निंग आणि व्हेरायटी आवडू शकते. त्यांच्यात ॲडॅप्टेबिलिटी आणि क्विक थिंकिंग असू शकते. कम्युनिकेशन आणि लँग्वेजेसमध्ये नॅचरल टॅलेंट दिसू शकतो. पण इम्बॅलन्समध्ये रेस्टलेसनेस किंवा एका गोष्टीवर टिकून राहण्यास अडचण येऊ शकते. हिडन पॅशन 6. नंबर 6 केअरिंग, रिस्पॉन्सिबिलिटी, फॅमिली, हार्मनी आणि सर्व्हिसशी जोडला जातो. अशा व्यक्तींमध्ये इतरांची काळजी घेण्याची स्ट्रॉंग टेंडन्सी असते. टीचिंग, काउन्सिलिंग, हीलिंग, ब्युटी, फॅमिली किंवा सर्व्हिस ओरिएंटेड एरियामध्ये नॅचरल इंटरेस्ट असू शकतो. पण इम्बॅलन्समध्ये इतरांशी जबाबदारी स्वतःवर जास्त घेणं किंवा ओव्हर केअरिंग होऊ शकतं. हिडन पॅशन 7. नंबर 7 नॉलेज, रिसर्च, ॲनालिसिस, स्पिरिच्युअलिटी आणि इंट्रोस्पेक्शनशी संबंधित आहे. अशा व्यक्तीला प्रत्येक गोष्टीच्या मागचे कारण जाणून घ्यायचे असते. त्या सरफेस लेवल आन्सर्सवर सहज समाधानी होत नाहीत. रिसर्च, स्पिरिच्युअलिटी, सायकोलॉजी किंवा मेटाफिजिकल सब्जेक्टकडे अट्रॅक्शन असू शकते. पण इम्बॅलन्समध्ये आयसोलेशन किंवा ओव्हरथिंकिंग होऊ शकतं. हिडन पॅशन 8. नंबर 8 ॲम्बिशन, ऑर्गनायझेशन, ऑथॉरिटी, अचिव्हमेंट आणि मटेरियल मॅनेजमेंटशी जोडला जातो. अशा व्यक्तींमध्ये लीडरशिप आणि मॅनेजमेंट स्किल नॅचरली स्ट्रॉंग असू शकतात. त्यांना रिझल्ट मिळणे आणि मोठी गोल्स अचीव करणं आवडू शकतं. बिझनेस किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये इंटरेस्ट असू शकतो. पण इम्बॅलन्समध्ये कंट्रोल, वर्कोलिझम आणि एक्सेसिव्ह फोकस ऑन अचिव्हमेंट दिसू शकतं. हिडन पॅशन 9. नंबर 9 कंपॅशन, क्रिएटिव्हिटी, ह्युमॅनिटेरियन थिंकिंग आणि युनिव्हर्सल आउटलुकशी संबंधित आहे. अशा व्यक्तीला इतरांना मदत करण्याची इच्छा असू शकते. आर्ट, हीलिंग, टीचिंग, सोशल वर्क किंवा ह्युमॅनिटेरियन ॲक्टिव्हिटीजकडे अट्रॅक्शन असू शकतं. त्यांचा दृष्टिकोन मोठ्या पिक्चरकडे असतो. पण इम्बॅलन्समध्ये इमोशनल ओव्हरवेल्म किंवा इतरांसाठी स्वतःला खूप सॅक्रिफाईस करण्याची टेंडन्सी दिसू शकते. आत्ता येऊया दुसऱ्या अतिशय इंटरेस्टिंग नंबरकडे, बॅलन्स नंबर. आपण आयुष्यात अनेक प्रकारच्या परिस्थितींना सामोरे जातो. कधी क्रिटिसिझम येतं, कधी रिलेशनशिपमध्ये कॉन्फ्लिक्ट होतो, कधी अचानक फिनान्शियल किंवा प्रोफेशनल प्रॉब्लेम येतो, कधी आपण इमोशनली डिस्टर्ब होतो. अशा डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आपली इन्स्टिंक्टिव्ह रिस्पॉन्स काय असते? आपण शांत राहतो, सगळं स्वतः हँडल करतो, कोणाशी बोलतो, विड्रॉ होतो की लगेच ॲक्शन घेतो? याची एक सिम्बॉलिक इन्साईट आपल्या बॅलन्स नंबरमधून मिळू शकते. बॅलन्स नंबर हा आपल्या फुल बर्थ नेममधील इनिशियल्सवरून कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे फर्स्ट नेमचे पहिले अक्षर, मिडल नेम असेल तर त्याचे पहिले अक्षर आणि लास्ट नेमचे पहिले अक्षर. ही अक्षरे घेऊन
त्याची न्यूमरॉलॉजिकल व्हॅल्यू ॲड करायच्या आणि शेवटी सिंगल डिजिटमध्ये रिड्यूस करायचे. उदाहरणार्थ समजा नाव आहे आरव मेहता, इनिशियल आहे ए आणि एम. ए म्हणजे 1 आणि एम म्हणजे 4. 1 अधिक 4 बरोबर 5, म्हणून बॅलन्स नंबर 5. जर मिडल नेम असेल तर त्याचे इनिशियल देखील कॅल्क्युलेशनमध्ये घ्यायचं, म्हणून फुल नेम ॲट बर्थ वापरणं महत्त्वाचं आहे. आता पाहूया बॅलन्स नंबर 1 ते 9. बॅलन्स नंबर 1. डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये नंबर 1 स्वतःच्या स्ट्रेंथवर रिलाय करतो. मी हे हँडल करू शकतो हे ॲटिट्यूड असतं. डिसिजन घेण्याची आणि ॲक्शन करण्याची क्षमता चांगली असते. पण चॅलेंज म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वतःच करण्याचा हट्ट. कधी कधी इतरांची मदत किंवा मत स्वीकारणेही आवश्यक असते. बॅलन्स नंबर 2. नंबर 2 कॉन्फ्लिक्टमध्ये डिप्लोमॅसी आणि कॉपरेशन वापरतो. अशा व्यक्ती परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करू शकतात. इतरांचे पर्स्पेक्टिव्ह समजून घेण्याची क्षमता असते, पण प्रेशरमध्ये सेन्सिटिव्हिटी वाढू शकते, म्हणून स्वतःच्या बाउंड्रीज टिकवणं महत्त्वाचं ठरतं. बॅलन्स नंबर 3. नंबर 3 कठीण परिस्थितीत कम्युनिकेशन आणि ऑप्टिमिझम वापरतो. बोलून परिस्थिती हलकी करण्याची क्षमता असते. ह्युमर आणि पॉझिटिव्ह थिंकिंग उपयोगी पडू शकते, पण इमोशन्स जास्त झाले तर स्कॅटर्ड थिंकिंग किंवा विषय टाळण्याची टेंडन्सी दिसू शकते. बॅलन्स नंबर 4. नंबर 4 प्रॉब्लेम आला की स्ट्रक्चर तयार करतो. तो सिच्युएशन ॲनालाइज करतो, प्लॅन बनवतो, स्टेप बाय स्टेप ॲक्शन घेतो. अशा व्यक्ती क्रायसिसमध्ये डिपेंडेबल असू शकतात, पण स्ट्रेसमध्ये रिजिडिटी किंवा कंट्रोल वाढू शकतो. बॅलन्स नंबर 5. नंबर 5 डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये फ्लेक्झिबिलिटी वापरतो. क्विक सोल्युशन शोधतो, परिस्थितीनुसार पटकन ॲडॉप्ट होतो, पण प्रेशर खूप वाढल्यास सिच्युएशनपासून एस्केप करण्याची इच्छा होऊ शकते, म्हणून फ्लेक्झिबिलिटीसोबत ग्राउंडिंग आवश्यक आहे. बॅलन्स नंबर 6. नंबर 6 संकटाच्या वेळी इतरांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतो. फॅमिली किंवा क्लोज पीपलसाठी उभा राहतो. प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये केअरिंग अप्रोच असतं, पण स्वतः खूप रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची टेंडन्सी असू शकते. बॅलन्स नंबर 7. नंबर 7 डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये थोडे मागे हटून विचार करू शकतो. तो सिच्युएशन ऑब्झर्व करतो, ॲनालाइज करतो आणि मग रिस्पॉन्स देतो. स्पिरिच्युअलिटी, मेडिटेशन किंवा सॉलिट्यूड त्याला ग्राउंडिंग देऊ शकते, पण खूप विथड्रॉल होणे टाळणे महत्त्वाचे. बॅलन्स नंबर 8. नंबर 8 क्रायसिसमध्ये लीडरशिप घेतो. सिच्युएशन कंट्रोलमध्ये आणण्यासाठी प्रॅक्टिकल ॲक्शन घेतो. प्लॅनिंग, मॅनेजमेंट आणि ऑथॉरिटी वापरतो, पण स्ट्रेसमध्ये कंट्रोलिंग किंवा डॉमिनेटिंग होण्याची शक्यता असते, म्हणून पॉवरसोबत फ्लेक्झिबिलिटी आणि लिसनिंग महत्त्वाचे. बॅलन्स नंबर 9. नंबर 9 मोठ्या पर्स्पेक्टिव्हमधून परिस्थितीकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. फॉरगिव्हनेस आणि कंपॅशन याची स्ट्रेंथ असू शकते. तो पर्सनल प्रॉब्लेमच्या पलीकडे जाऊन ब्रॉडर पिक्चर पाहू शकतो, पण इमोशनल इंटेन्सिटी वापरल्यास ओव्हरवेल्मिंग होऊ शकतं. त्यामुळे इमोशनल बाउंड्रीज महत्त्वाच्या. आता 3रा नंबर रॅशनल थॉट नंबर. हा नंबर मला पर्सनली खूप इंटरेस्टिंग वाटतो, कारण हा आपल्या मनाच्या थिंकिंग स्टाईलबद्दल इन्साईट देतो. एखादी समस्या आली की आपण कसा विचार करतो, तो आपण फॅक्ट्स वापरतो, स्टेप बाय स्टेप विचार करतो, इंट्युशन वापरतो, क्रिएटिव्हिटी सोल्युशन शोधतो की प्रत्येक पॉसिबिलिटी तपासतो. हे रॅशनल थॉट नंबरशी संबंधित आहे. हॅन्स टेकॉस यांच्या पद्धतीनुसार रॅशनल थॉट्स नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्या फुल बर्थडे नंबरमधील फर्स्ट नेम घ्यायचं, त्याची न्यूमरॉलॉजिकल व्हॅल्यू काढायची आणि त्यात बर्थडे नंबर म्हणजे जन्मतारखेचा डे ॲड करायचा. उदाहरणार्थ समजा व्यक्तीचं फर्स्ट नेम आहे थॉमस. थॉमस म्हणजे T2 H8 O6 M4 A1 आणि S1, टोटल 22.
बर्थडे नंबर 3, 22 अधिक 3 म्हणजे 25, 2 अधिक 5 बरोबर 7, म्हणून रॅशनल थॉट नंबर 7. आता इथे एक महत्त्वाचं टेक्निकल पॉइंट. हॅन्स डेकॉज यांच्या कॅल्क्युलेशनमध्ये रॅशनल थॉटसाठी मास्टर नंबर रिटेन केले जात नाहीत. फायनल नंबर सिंगल डिजिटमध्ये रिड्यूस केला जातो. आता पाहूया 1 ते 9. रॅशनल थॉट नंबर 1. नंबर 1 असणारी व्यक्ती इंडिपेंडंट आणि डायरेक्ट थिंकर असू शकते. ती स्वतःचा विचार स्वतः करते, दुसऱ्यांच्या ओपिनियनमुळे सहज इन्फ्लुएन्स होत नाही. प्रॉब्लेम आले की डायरेक्ट सोल्युशनकडे जाण्याची टेंडन्सी असते, पण कधीकधी अल्टरनेटिव्ह पॉसिबिलिटी कमी कन्सिडर केल्या जाऊ शकतात. रॅशनल थॉट 2. नंबर 2चा थिंकिंग स्टाईल इंट्युटिव्ह आणि कोऑपरेटिव्ह असतो. अशा व्यक्ती इतरांचे ओपिनियन विचारात घेतात. एका प्रॉब्लेमचे अनेक साइड्स पाहण्याची क्षमता असते. टीम बेस्ड प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये ते चांगले असू शकतात, पण खूप अल्टरनेटिव्हमुळे डिसिजन घेण्यास वेळ लागू शकतो. रॅशनल थॉट 3. नंबर 3 क्रिएटिव्ह थिंकर आहेत. त्यांच्या थॉट्स नेहमी लिनियर नसतील. कधीकधी एक आयडिया दुसऱ्या आयडियाकडे घेऊन जाईल. त्यांच्या सोल्युशन्स अनकन्व्हेन्शनल असू शकतात. इतरांना त्यांचा थॉट प्रोसेस कधीकधी सरप्रायझिंग वाटू शकतो. रॅशनल थॉट 4. नंबर 4 प्रॅक्टिकल आणि मेथॉडिकल थिंकर आहे. स्टेप बाय स्टेप विचार करणं त्यांना आवडतं. फॅक्ट्स, प्लॅनिंग आणि एस्टॅब्लिश्ड मेथड्स याच्यावर त्यांचा भर असतो. त्यांचे डिसिजन प्रॅक्टिकल असतात, पण नवीन अनटेस्टेड आयडियाज एक्सेप्ट करण्यास थोडा वेळ लागू शकतो. रॅशनल थॉट 5. नंबर 5 फ्लेक्सिबल आणि अडॅप्टेबल थिंकर आहेत. अचानक सिच्युएशन बदलली तरी ते पटकन विचार करू शकतात. क्विक सोल्युशन शोधण्यात त्यांना ॲडव्हान्टेज असतो. त्यांना व्हेरायटी आवडते, पण खूप पॉसिबिलिटीमुळे फोकस बदलण्याची शक्यता असते. रॅशनल थॉट 6. नंबर 6 थिंकिंगमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी आणि पीपल ओरिएंट अप्रोच असतो. डिसिजन घेताना यांचा इतरांवर काय परिणाम होईल हा विचार महत्त्वाचा असतो. त्यामुळे काउन्सिलिंग, टीचिंग, पीपल मॅनेजमेंट किंवा फॅमिली रिलेटेड डिसिजनमध्ये ही क्वालिटी उपयोगी पडते. पण कधीकधी इमोशन्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी यामुळे ऑब्जेक्टिव्ह डिसिजन घेणं कठीण होऊ शकतं. रॅशनल थॉट 7. नंबर 7 हा डीप ॲनालिटिकल थिंकर आहे. त्याला सिंपल आन्सर्स पुरेसे वाटत नाही. तो प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो. रिसर्च, ॲनालिसिस आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये स्ट्रेंथ असू शकते. इंट्युशन आणि लॉजिक याचा कॉम्बिनेशन दिसू शकतो, पण परफेक्शनिझम किंवा ओव्हर ॲनालिसिस टाळणे आवश्यक. रॅशनल थॉट 8. नंबर 8 मोठ्या पिक्चरकडे पाहतो. तो रिझल्ट, स्ट्रॅटेजी आणि प्रॅक्टिकल आउटकम यांचा विचार करतो. बिझनेस मॅनेजमेंट किंवा लिडरशिप सिच्युएशनमध्ये ही थिंकिंग स्टाईल उपयोगी ठरू शकते. क्रिएटिव्ह विजन आणि प्रॅक्टिकल एक्झिक्युशन यांचा कॉम्बिनेशन दिसू शकतो, पण डिटेल्स दुर्लक्षित होऊ नयेत याची काळजी घ्यावी. रॅशनल थॉट्स 9. नंबर 9 ब्रॉड माइंडेड थिंकर आहे. तो एखाद्या प्रॉब्लेमकडे फक्त पर्सनल पॉइंट ऑफ व्ह्यूमधून पाहत नाही. तो ब्रॉडर ह्युमन पर्स्पेक्टिव्ह विचारात घेऊ शकतो. कंपॅशन, इंट्युशन आणि इमॅजिनेशन थिंकिंगमध्ये मिसळू शकतात, पण इमोशन्स किंवा आयडियलिझममुळे प्रॅक्टिकल डिटेल्स कधीकधी मागे पडू शकतात. आता या 3 नंबर्समधला फरक खूप सोप्या भाषेत समजून घेऊया. हिडन पॅशन नंबर विचारतो, तुमच्यामध्ये कोणती टॅलेंट किंवा ॲबिलिटी स्ट्रॉंगली प्रेझेंट आहे. बॅलन्स नंबर विचारतो, डिफिकल्ट किंवा इमोशनली चॅलेंजिंग सिच्युएशन आली तर तुम्ही स्वतःला कसे हँडल करता. आणि रॅशनल थॉट्स नंबर विचारतो, तुमचा माइंड एखाद्या प्रॉब्लेमकडे कशा पद्धतीने विचार करतो. म्हणजे हिडन पॅशन बरोबर नॅचरल टॅलेंट, बॅलन्स बरोबर रिस्पॉन्स अंडर प्रेशर, रॅशनल थॉट्स थिंकिंग स्टाईल. हे 3 नंबर एकत्र पाहिल्यावर चार्टमध्ये एक वेगळाच डायमेन्शन तयार होतो. इथे मला एक गोष्ट नक्की सांगायची आहे. न्यूमरॉलॉजीमध्ये
प्रत्येक नंबर इंडिपेंडेंटली इंटरप्रिट करू नका. उदाहरणार्थ, तुमचा हिडन पॅशन नंबर 5 आहे म्हणून तुम्ही फक्त ॲडव्हेंचरस असाल असे नाही. तुमचा रॅशनल नंबर 4 असेल तर तुमचं माइंड प्रॅक्टिकल आणि स्ट्रक्चर्ड असू शकतो. आणि बॅलन्स नंबर 2 असेल तर डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये तुम्ही डिप्लोमॅसी वापरू शकता. म्हणून कंप्लीट न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये नंबर्स एकमेकांशी कसे इंटरॅक्ट करतात हे खूप महत्त्वाचं आहे. न्यूमरॉलॉजी म्हणजे एका नंबरवरून पूर्ण पर्सनॅलिटी ठरवणे नाही. आपल्या चार्टमध्ये अनेक नंबर्स एकत्रितपणे पाहणे अधिक मिनिंगफुल ठरते. तर आज आपण 3 नंबर शिकलो. हिडन पॅशन नंबर, फुल बर्थ नेममधील सर्वाधिक रिपीटेड न्यूमरॉलॉजिकल व्हॅल्यू, नॅचरल टॅलेंट आणि कॉन्सन्ट्रेटेड ॲबिलिटीकडे संकेत. नंबर 2 बॅलन्स नंबर, फुल बर्थ नेममधील इनिशियल्सवरून कॅल्क्युलेट केला जातो. डिफिकल्ट किंवा चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये आपली इन्स्टिंक्टिव्ह रिस्पॉन्स स्टाईल समजण्यास मदत करतो. नंबर 3 रॅशनल थॉट्स, फर्स्ट नेमची न्यूमरॉलॉजिकल व्हॅल्यू प्लस बर्थडे नंबर आपली थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग समजण्यास मदत करतो. फ्रेंड्स, आपल्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये काही नंबर्स अगदी ऑब्वियस असतात, पण काही नंबर्स आपल्या पर्सनॅलिटीचे सबटल्स लेअर दाखवतात. हिडन पॅशन नंबर आपल्याला सांगतो माझ्यात कोणती क्वालिटी नॅचरली स्ट्रॉंग आहे. बॅलन्स नंबर सांगतो आव्हानाच्या वेळी मी स्वतःला कसे सांभाळतो. आणि रॅशनल थॉट्स नंबर सांगतो माझे मन प्रॉब्लेमकडे कसे पाहते. म्हणून जर तुम्हाला तुमचा कंप्लीट न्यूमरॉलॉजी चार्ट समजून घ्यायचा असेल तर या नंबर्सकडे नक्की लक्ष द्या. आणि लक्षात ठेवा, न्यूमरॉलॉजीकडे सेल्फ अवेअरनेस आणि सेल्फ रिफ्लेक्शनचे एक सिम्बॉलिक टूल म्हणून पहा. आपल्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय फक्त एका नंबरवर आधारित नसावा. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमचा हिडन पॅशन नंबर, बॅलन्स नंबर आणि रॅशनल थॉट नंबर कोणता आहे. कदाचित तुमच्या पर्सनॅलिटीबद्दल तुम्हाला आज स्वतःबद्दल आणखीन एक नवीन गोष्ट समजेल. पुन्हा भेटूया न्यूमरॉलॉजीच्या आणखीन एका इंटरेस्टिंग विषयासह. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप ग्रोईंग आणि कीप इल्युमिनेटिंग युअर लाईफ. थँक्यू.